नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेलकम टू पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग. आज आपण एक असा टॉपिक समजून घेणार आहोत जो फिजिक्समधून आला आहे, पण आज बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स आणि लाईफ सायन्स रिसर्च यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तो म्हणजे रमन इफेक्ट. भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारीला नॅशनल सायन्स डे साजरा केला जातो, कारण या दिवशी भारतीय वैज्ञानिक CV रमन यांनी रमन इफेक्ट डिस्कवर केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रमन इफेक्ट काय आहे, लाईट मॉलिक्यूलशी कसा इंटरॅक्ट करतो, रेलेख वर्सेस रमन स्कॅटरिंग, स्टोक्स आणि अँटी स्टोक्स लाईन्स, रमन स्पेक्ट्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट, बायोलॉजीमधील ॲप्लिकेशन्स आणि CSRI नेट और सेट और नीट एक्झाम पॉईंट्स. हा टॉपिक फिजिक्सचा वाटतो, पण मी तुम्हाला लाईफ सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हमधून अगदी सोप्या एक्झाम्पलने एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वात आधी बेसिक क्वेश्चन पाहूयात. लाईट म्हणजे काय? लाईट ही एनर्जी आहे जी वेव्ह आणि पार्टिकल या दोन्ही प्रमाणे बिहेव करते. लाईट फोटॉन पासून बनलेली असते. फोटॉन म्हणजे एनर्जी पॅकेट आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण टॉर्च चालू केली तर लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. परंतु जेव्हा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर पडते तेव्हा त्या ठिकाणी 3 पॉसिबिलिटीज असतात. फर्स्ट आहे रिफ्लेक्शन, सेकंड इज ॲब्सॉर्प्शन अँड थर्ड इज अ स्कॅटरिंग. यामध्ये आपण स्कॅटरिंगची कन्सेप्ट पाहूयात. स्कॅटरिंग म्हणजे लाईट डायरेक्शन चेंज करते. फॉर एक्झाम्पल, लाईट ॲटमॉस्फिअरमधून पास होते. ॲटमॉस्फिअरमधील मॉलिक्युल्स लाईट स्कॅटर करतात आणि म्हणून स्काय ब्ल्यू कलरचे दिसते. हे रेलिक स्कॅटरिंगचे एक्झाम्पल आहे. इमॅजिन करा, तुम्ही बॉल भिंतीवर फेकला. त्या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज आहेत. फर्स्ट, बॉल सेम स्पीडने परत येईल. सेकंड आहे ते म्हणजे बॉल स्पीड चेंज करून परत येईल. जर बॉल सेम स्पीडने आला तर त्या ठिकाणी तुम्हाला रेलेक स्कॅटरिंगचा इफेक्ट पाहायला मिळतो. तसेच जर बॉलचा स्पीड चेंज झाला किंवा डिफरंट झाला तर त्या ठिकाणी रमन स्कॅटरिंग तुम्हाला पाहायला मिळते. याच प्रिन्सिपलवर रमन इफेक्ट बेस्ड आहे. जेव्हा मोनोक्रोमॅटिक लाईट मॉलिक्यूलवर पडते, मोस्ट फोटॉन्स सेम एनर्जीने रिफ्लेक्ट होतात, परंतु व्हेरी स्मॉल पर्सेंटेज फोटॉन एनर्जी लॉस किंवा गेन करतात. यामुळे वेवलेंथ चेंज होते. यालाच रमन इफेक्ट म्हणतात. त्यातील काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण पाहूयात. ओनली 1 in 10,000 फोटॉन रमन स्कॅटरिंग करतो, म्हणून यासाठी खूप सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात. या ठिकाणी आपण एनर्जी चेंज हा फोटॉनमध्ये कसा होतो हे आपण पाहूयात. फोटॉन मॉलिक्यूलला हिट करतो, मॉलिक्यूल व्हायब्रेट होतो, त्यानंतर एनर्जी ट्रान्सफर होते. If photon loses energy, then wavelength get increases. आणि if photon gain the energy, then wavelength get decreases. यामध्ये 2 केसचा आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट केसमध्ये फोटॉन एनर्जी लॉस करतो आणि यामध्ये तयार होतो स्टॉक लाईन. सेकंड केसमध्ये फोटॉन एनर्जी गेन करतो आणि या ठिकाणी अँटी स्टॉक लाईन तयार होते. या पॉईंटशी रिलेटेड एक्झाममध्ये फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात. विच इज अ मोर इंटेन्स, आणि आन्सर आहे स्टॉक लाईन्स मोर इंटेन्स असतात. रमन इफेक्ट स्टडी करण्यासाठी रमन स्पेक्ट्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट वापरले जाते. यामध्ये बऱ्याच घटकांचा समावेश होतो. लेझरचा वापर हा मोनोक्रोमॅटिक लाईट प्रोड्यूस करण्यासाठी होतो. तसेच सॅम्पल मॉलिक्यूल इंटरॅक्ट करतो. डिटेक्टर हा स्कॅटर लाईट डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. कॉम्प्युटर हे स्पेक्ट्रम तयार करतो. आता हे स्पेक्ट्रम काय आहे?
स्पेक्ट्रम म्हणजे मॉलिक्यूल फिंगरप्रिंट आहे. प्रत्येक मॉलिक्यूल युनिक स्पेक्ट्रम देते. रमन इफेक्ट हा टॉपिक फिजिक्समधील आहे, परंतु त्याचा उपयोग बायोलॉजी फील्डमध्ये देखील केला जातो किंवा लाईफ सायन्स फील्डमध्ये देखील केला जातो. तो कुठे केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ रमन इफेक्ट इन बायोलॉजी. यामध्ये प्रोटीन स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी, DNA ॲनालिसिस, कॅन्सर डिटेक्शन आणि लाईव्ह सेलच्या इमेजिंग तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, कॅन्सर सेल रमन स्पेक्ट्रम नॉर्मल सेलपेक्षा डिफरंट असतो, म्हणून अर्ली कॅन्सर डिटेक्शन पॉसिबल झाले आहे. आता आपण पाहणार आहोत रमन इफेक्टचे ॲप्लिकेशन इन बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये ड्रग ॲनालिसिस, बॅक्टेरिया आयडेंटिफिकेशन, व्हायरस डिटेक्शन, स्टेम सेल रिसर्च या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये याचा वापर केला जातो. तसेच आता काही MCQ आपण पाहणार आहोत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर फर्स्ट MCQ आहे हू डिस्कवर्ड द रमन इफेक्ट, आणि आन्सर आहे CV रमन. सेकंड MCQ आहे इन विच इयर रमन इफेक्ट गेट डिस्कवर्ड, आणि आन्सर आहे इन 1928. थर्ड MCQ आहे विच स्कॅटरिंग चेंजेस द वेवलेंथ, आणि आन्सर आहे रमन स्कॅटरिंग. फोर्थ MCQ आहे रमन इफेक्ट इज यूज्ड फॉर, आणि आन्सर आहे मॉलिक्युलर आयडेंटिफिकेशनसाठी. लास्टला आपण या व्हिडिओमध्ये जेवढे पॉईंट पाहिले आहेत ते शॉर्टमध्ये रिवाइज करूयात. लाईट मॉलिक्यूल इंटरॅक्ट करते, एनर्जी चेंज होतो, वेवलेंथ चेंज होते, स्पेक्ट्रम तयार होते, मॉलिक्यूल आयडेंटिफाय करता येतो. ही डिस्कवरी भारतात झाली. इंडियन सायंटिस्टने नोबेल प्राइज जिंकला. लाईफ सायन्स स्टुडंट म्हणून आपण या कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे, आणि अशाच नवनवीन कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला, आणि हा व्हिडिओ प्रत्येक बायोलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग.